सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, स्वामींचा आपल्याला आशीर्वाद मिळावा, स्वामींचा वरदहस्त आपल्यावर कायम राहावा, स्वामींनी आपले सर्व दुःख संकटे समस्या आर्थिक अडचणी आजारपण सर्व काही दूर व्हावे यासाठी गुरुवारी आपल्याला स्वामी महाराजांची एकच प्रभावशाली सेवा करायची आहे। ही सेवा स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे। कोणती सेवा करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। आपल्याला कुठलेही दुःख समस्या नको म्हणून आपण स्वामींची दररोज न चुकता स्वामींची सेवा करतो। कारण या सेवेने जरी आपल्यावर दुःख समस्या आल्या तरी स्वामी त्या दुःखात मार्ग दाखवतील। मनाला आलेली दुःख निराशा त्यासोबतच आलेले आर्थिक संकटे हे सर्व दूर करण्यासाठी स्वामी महाराजांची एकच सेवा करायची आहे। ही जी सेवा आहे ना, ती सेवा जोही कोणी भक्त मनापासून श्रद्धेने करेल त्या भक्ताचे संकटे आर्थिक अडचणी आजारपण इतर काही समस्या कायमच्या निघून जातील। ही सेवा खूप सोपी सेवा आहे, तेवढीच प्रभावशाली सेवा आहे आणि स्वामींना ही सेवा खूप आवडते। या सेवेने तुमच्या मनाला शांतता मिळते, समाधान लाभते। हे सर्व मिळवण्यासाठी फक्त गरज असते ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवण्याची। स्वामीवर विश्वास ठेवल्यावर आयुष्यामध्ये कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागत नाही। मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न घेता मनोभावाने स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची। तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात तर संकल्प करा की मी दररोज न चुकता स्वामी महाराजांची सेवा करेल। एवढा संकल्प स्वामी समोर करा आणि दररोज न चुकता स्वामी महाराजांची ही प्रभावशाली सेवा करा। फक्त 15 मिनिटाची स्वामी महाराजांची ही सेवा आहे। ही सेवा आपल्याला आपल्या स्वतःसाठीच करायची आहे, त्यामुळे आपल्याला 15 मिनिटाचा वेळ काढायचा आहे। ही जी सेवा आहे ती सेवा आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे। ही सेवा करण्यासाठी फक्त आपल्याला शांतता हवी। शांत मनाने आणि शांत चित्ताने आपल्याला ही सेवा करायची आहे। आता आपल्याला सेवा करण्यासाठी देवघरासमोर बसायचे आहे। शांत बसून झाल्यानंतर आपले दोन्ही डोळे बंद करायचे आहेत। डोळे बंद केल्यानंतर स्वामींची मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर आणायची आहे आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। ही सेवा दररोज न चुकता तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, काही प्रॉब्लेम नाही। दररोज न चुकता आपल्याला फक्त 15 मिनिटाचा वेळ काढून ही प्रभावशाली सेवा नक्कीच करायची आहे। आपल्याला या मंत्राचा जप माळेने करायचा नाही, फक्त घड्याळ लावून 15 मिनिटे हा मंत्र जप करायचा आहे। या सेवेमुळे बऱ्याच भक्तांना अनुभव आलेले आहेत। बऱ्याच भक्ताचे या सेवेने दुःख निराशा आर्थिक संकटे दूर झालेले आहेत। या सेवेने तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्ती होईल। पण आपल्याला न चुकता गुरुवारी ही सेवा मात्र नक्कीच करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून लाभतो आणि सर्व काही आपल्या मनासारखे होते। या सेवेने तुमचे सर्व कामे मार्गी लागतील। दररोज सेवा करणे नाही जमत तर गुरुवारी तरी स्वामी महाराजांची सेवा नक्की करावी। वेळात वेळ काढून स्वामी महाराजांची सेवा गुरुवारी नक्कीच करावी। स्वामी भक्तांनो, नशीब तुमचे एक वेळेस साथ सोडेल, पण स्वामी महाराज तुमची साथ कधीच सोडणार नाहीत। एवढे सामर्थ्य आपल्या स्वामी महाराजाकडे आहे। म्हणून स्वामीवर विश्वास ठेवून ही प्रभावी सेवा नक्की करा। स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाहीत। सर्व स्वामी भक्तांना स्वामींची साथ हवी असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.